आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत शेतीतून मनःशांती याविषयी निखिल हजारे यांचं मनोगत. नमस्कार श्रोतेहो, मी निखिल हजारे, व्यवसायाने अभिनेता, मूळचा, हाडाचा. मग कलाकार, लेखक, निर्माता, दिग्दर्शक या जडणघडणीत अगदी ऑन्टरप्रिन्युअरशिपपर्यंत गेलो. काही म्हणा, पण माझ्या ॲक्टिंगच्या करिअरच्या सुरुवातीला मी FTI पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये जात असे. खरं तर म्हणजे मी त्यांच्या पट्टावरचा स्टुडंट कधीच नव्हतो, पण इन्स्टिट्यूटमध्ये जायचो. म्हणजे मला इन्स्टिट्यूटने बरंच दिलं, भरभरून दिलं. आणि त्याची सुरुवातही इथेच म्हणजे आकाशवाणीत झाली. म्हणजे अगदी नुकताच मी आकाशवाणीची नभोनाट्याची ऑडिशन दिली होती आणि इथे एक मिलिंद दामले म्हणून ज्याच्याबरोबर माझी ओळख झाली, मैत्री झाली. आणि मैत्रीचं रूपांतर असं की मिलिंद जेव्हा पुढे FTIमध्ये ॲज अ स्टुडंट म्हणून जॉईन झाला, तेव्हा मी माझ्या नाटकाचा प्रयोग झाला पुण्यामध्ये की मुंबईत यायच्याऐवजी सरळ मुक्कामाला मिलिंदच्या खोलीत FTIवर. मग तिथल्या फिल्म्स दाखवायचा मिलिंद, तिकडच्या गप्पांमध्ये मला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचा. आणि मग त्यामुळे मी स्टुडंट्स फिल्ममध्येही कामं केली. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला किस्लोवस्की नावाचा पोलिश डायरेक्टर भेटला. त्याचं ब्लू हा सिनेमा बघितला. जुलियट बिनॉसचं काम बघून मी भारावून गेलो. आणि किस्लोवस्कीचं सिनेमा बनवण्यासाठीचं लॉजिक काय आहे, गणित काय आहे ते वाचलं. तो म्हणतो की मला ना लोकांशी खूप बोलावंसं वाटतं आणि बोलायचं म्हणून मग मी एक गोष्ट सांगण्याच्या हेतूने सिनेमा बनवतो. ह्या सिनेमाच्या माध्यमातून लोक सिनेमा बघतात, त्यांच्यावर काही ना काहीतरी परिणाम घडतो, ते आपापसात बोलतात, त्यांच्या आयुष्यात पुन्हा काहीतरी घटना घडतात आणि मग त्या घटना हळूच माझ्यापर्यंत संवाद साधतात. हा संवाद जो आहे हे आहे किस्लोवस्कीच्या सिनेमाचं गणित. तर अशी ही गोष्टीची गोष्ट जी FTIमध्ये सुरू झाली आणि त्या गोष्टीबरोबरच मला भारतीय गोष्ट कळली ऋत्विक खटकची. जी आपण गोष्ट सिनेमा बनवण्यासाठी सिनेमाच्या गोष्टीची गोष्ट समजून घेतो, त्याचप्रमाणे हे सिनेमा बनवणारे कशा पद्धतीच्या गोष्टीमुळे सिनेमा बनवायला शिकले भारतामध्ये, त्याचा जनक आहे ऋत्विक खटक, जो एक ग्रेट फिल्म डायरेक्टर आणि FTIचा कोणी एकेकाळचा संचालक होते. मुलांबरोबर शूटिंग वगैरे आटोपलं की संध्याकाळच्या गप्पा टप्पा डिस्कशन, अगदी वादावादी भांडाभांडीपर्यंत रात्र काय पहाट पण व्हायची. पण घटक साहेब सकाळी 7 वाजता प्रत्येक मुलाच्या रूमवर "ए चलो शूटिंग करणार" असं करून ओरडून त्यांना घेऊन जायचे कुठे तर टेकडीवरती, FTIच्या मागे. त्या कॅम्पसमधल्या मागच्या टेकडीवरती शूटिंगसाठी सगळ्यांना कॅमेरा उचलून घेऊन जावं लागायचा. साहेबांनी त्यावेळी बरीच वेळ फक्त स्टुडंट्सना कळीचं फूल कसं होतं किंवा मातीच्या रंध्रामध्ये सूर्याचा पहिला किरण कसा शिरतो ह्याच्यावरती ही रिळ बरीचशी घालवली. मी म्हटलं काय थॉट आहे, निसर्गाची निसर्गाबरोबर भेट. येस, प्राणी, पक्षी, झाडं, माती याप्रमाणेच माणूस हा पण निसर्गानेच बनवला, निसर्गाचाच एक भाग आहे. मग माणसाला निसर्गापासून वेगळं करायचा घाट घातला कोणी? अर्थात माणसानेच. आणि आणि तिथून माझ्यातल्या शेतीच्या प्रवासाला मिळालेली दिशा होकायंत्रातल्या सुईसारखी स्थिरावली. बदलापूरला कान्होरला आईने नोकरी करत असताना म्हणजे साधारण 1992च्या सुमारास शेतजमीन घेतली. व्यवसायाने नोकरी, त्यातही वास्तुविशारद, आर्किटेक्ट आणि सरकारी जॉब, ह्या सगळ्यातून आईची शेती करण्याची इच्छा, दुर्दम्य, बाबांची साथ आणि माझ्यातला कलाकार, मेहनती कलाकार. आजही बदलापूर शहर आणि गाव असा प्रदेश आहे आणि त्यातल्या गावात आमचं एक छोटंसं टुमदार असं कान्होर गाव. STने कान्होरला उतरलं की कानात जणू कापसाचे बोळे घातल्याप्रमाणे इतर सगळे आवाज बंद व्हायचे. शांतता जणू काही कानात शिरायची. कसलाच आवाज यायचा नाही, पण कानात काहीतरी वाजल्यासारखं वाटायचं. फक्त पक्ष्यांचा आवाज, पानाची सळसळ, एखादी विहीर ज्याच्यातून पाणी काढताना येणाऱ्या दोरखंडाचा किंवा बादलीचा आवाज. दुरून माणसं येताना दिसायची, पण जवळ येईपर्यंत गप्प व्हायची. आमच्याकडे पाहून, शहरी कपडे, हातातल्या बॅगा, सामान पाहून वाटत असेल मुंबईची वगैरे माणसं असणार, पण मग बोलायची का नाहीत? मला प्रश्न पडायचा, काय असेल? न्यूनगंड, आश्चर्य, संकोच का प्रश्न? पण बाबा आई मुद्दाम बोलायचे,
काय कसं काय? हां हां बरं हां बरं. नुसताच आवाज समोरून यायचा. काही जण बोलायचे पण तेवढंच म्हणजे आईबाबांना मजूर मिळवण्यासाठी मदत व्हायची. कारण अशी ही नोकरी वगैरे सांभाळून शनिवार रविवारची शेती करायची म्हणजे मजूर कसे मिळवणार हा मोठा प्रश्न. त्यात घरी गेलं की घर उघडणे, साफसफाई, पाण्याची व्यवस्था, जेवण आणि मग आम्ही नसताना घरात आलेल्या पाहुण्यांबरोबर म्हणजे साप, विंचू, उंदीर ह्यांच्याबरोबर भेट. मला वाटायचं पाहुणे कोण आहेत? आम्ही की ते? कारण महिन्यातून आम्ही फक्त एखाद दुसऱ्याच वेळी येतो. एरवी घर तर यांचंच आहे. पण कुलूप उघडून दार उघडलं की बाबा थोडा वेळ दरवाजा उघडाच ठेवून थांबायला सांगायचे. दरवाजाच्या मागचा सोटा जमिनीवर ठोकायचे आणि जमिनीवर झालेली कंपनं सरपटणाऱ्या प्राण्यांना कळतात. त्यामुळे ते जाण्याची आम्ही वाट बघत बसायचो. बहुधा जायचे. आमच्या त्या 2-3 दिवसांच्या वास्तव्यात आम्हाला इतक्या वर्षात ह्यांनी कधीच त्रास दिला नाही. उलट मला तर वाटतं त्या सापांमुळेच आमच्या जागेत आम्ही नसताना कुणीच आत यायला धजावायचे नाहीत. घराच्या मागे थोडी अशी टेकडासारखी वरती जागा होती जिथे एक जुनं आंब्याचं झाड होतं. ज्याच्या ढोलीत ना आम्ही कैक सापांना आतबाहेर करताना पाहिल्या. त्या 2-3 दिवसात आमच्यात खूप बोलणं व्हायचं. ह्याला जबाबदार टीव्ही नसणं, मोबाईल नसणं आणि नंतर मोबाईल आल्यावर मोबाईलला रेंज नसणं. त्यामुळे शांतता इतकी प्रिय वाटायची की ती मोडून उगाच काहीतरी बोलणं, आवाज निर्माण करणं ह्याची इच्छाच व्हायची नाही. आणि जे काही बोलायचं असेल ते महत्त्वाचं असेल तरच बोललं जायचं. त्यामुळे जे बोललं जायचं ते आम्हाला खूप बोलतोय असंच वाटायचं. घरी येताना शांत व्हायला व्हायचं. पण पुन्हा जेव्हा आम्ही बदलापूरला यायला निघायचो, सकाळी 7ची गाडी दादरहून पकडून 9-9:30 पर्यंत बदलापूर, कान्होर मजूर येणार असतील तर त्यांनी कामाला सुरुवात केलेली असायची. नाहीतर त्यांचा काय तो आवाज, तोही फक्त मजुरी आणि काम ठरवताना. त्यानंतर जो तो आपापलं काम करत बसायचं शांतपणे. मग मध्येच आईचा लांबून आवाज यायचा, अरे निखिल जरा कढीपत्ता घेऊन ये ना. ताजा कढीपत्ता स्वतःच्या शेतातला, एक तर फ्रेश, त्याचा वास इतका छान यायचा, दरवळायचा आणि इतकं फ्रेश वाटायचं. कधी टोमॅटो, भेंडी, शिराळं, आहा हा हा. पण तुम्हाला सांगतो, मला सर्वात मौज वाटायची आणि अजूनही वाटते ती पाण्याची. आमच्या जागेत बोर मारली होती आणि आजही ती बोरवेल पाणी देते. मुंबईसारख्या शहरात नळाने येणाऱ्या पाण्याला महानगरपालिकेचं लेबल असतं, पण इथे आपलं पाणी, आपलं हक्काचं, आपल्या घरातलं, आपल्या जमिनीतून येणारं पाणी. त्यामुळे त्या पाण्याबरोबर सुद्धा एक नातं आहे असं वाटतं. झाडांना घालताना पाईपने किंवा पाट आळं केल्यावर पाणी बाहेर जात आहे असं दिसलं की आपसूक पाण्यावर कंट्रोल करावंसं वाटायचं. लगेच त्या आळ्याची माती आहे ती व्यवस्थित केली जायची. उलट शहरातल्या फ्लॅटमधल्या नळातून वॉशर लूज असल्यामुळे गळणाऱ्या नळातल्या पाण्याविषयी फारसं आपल्याला काही वाटत नाही. पण इथे हे मुबलक पाणी, हे इतकं असूनही वाया जाऊ नये असं वाटायचं. हे अंडरस्टँडिंग मला शेतीनं दिलं आणि त्याचप्रमाणे माझ्या पहिल्या सिनेमाची गोष्टही तिथेच मिळाली. मी संध्याकाळी गावातून घरी परतत होतो. संध्याकाळची वेळ, सूर्य मावळला होता, पण उजेड बऱ्यापैकी होता. आदिवासी वस्ती सोडली आणि समोर एक ठिपका दिसला. हातात कुऱ्हाड, उघडा बंब देह. जसजसा जवळ येऊ लागला, अचानक माझ्या मनात येऊ लागला, आता घरी जाण्यासाठी हा एकच मार्ग. रस्त्यात कोणीच नाही आणि आमचं फार्म हाऊस जंगलात, म्हणजे जंगलाला लागून. त्यामुळे मनात विचार येऊ लागले, पैसे मागेल का मारेल की पोलीस वगैरे. मला ना माघारी फिरता येत होतं ना मला पळून जायचं होतं. मी चालतच होतो आणि तो देह थबकला. हातातली कुऱ्हाड गुडघ्याला लावून जमिनीवर ठेवली. डोक्याला गुंडाळलेला टॉवेल काढला आणि अंग पुसायला लागला. आणि मागून लांब आमच्या घराला लागून येणाऱ्या जंगलातल्या रस्त्यावरून 2 बायका डोक्यावर मोळी घेऊन येत होत्या. ह्याने मागे वळून फक्त हाळी घातली, "ए!" आणि पलीकडून आवाज आला, "हा आले." तो मला क्रॉस झाला. मी रोखून बघत होतो. त्याची नजर चोरटी होती
पण मला घाबरवणारी नव्हती. मनात विचाराला आपण का घाबरलो? नको ते विचार, भावनांना खतपाणी घालत बसलो. गावातली माणसं आपली माणसं, बोलत नसली तरी ओळखीची बिनओळखीची, हे सर्व विचार शांततेने मला दिले. त्यात दडलेली एक भीतीची गोष्ट, त्यात दडलेला एक विचार. मी मुंबईत आलो आणि अरुण साधूंना भेटलो. माझे विचार मला अस्वस्थ करत होते. माझे विचार त्यांना ऐकवले. त्यात गोष्ट कथानक दडलंय ते पण म्हणाले, गोष्ट तूच लिही, तुला ती दिसते. फक्त लिखाणाची म्हणजे स्क्रिप्ट, स्टोरी टेलिंग, स्क्रीन प्लेची माहिती नाही आहे, सवय नाही आहे. होईल ते, काही अडलं तर मी आहेच. असं म्हणून त्यांनी ग्लानिर्भवती भारत हा कथासंग्रह मला वाचायला दिला. म्हणाले, मी टाळत नाही हा तुला, पण तू लालचा भगवा बघतोय आणि मी ऑलरेडी गुलाबी छटा रंगवल्या. वाच ह्याच्यातली गोष्ट. शूटिंग, नाटक, माझी स्वर्णमध्य नाट्यसंस्था, थिएटर वर्कशॉप्स, ह्या सगळ्यात वेळ काढून मी बदलापूरला, कान्होदला जात असे. हळूहळू सिनेमाची गोष्ट आकार घेऊ लागली. पण तेवढ्यात आईची हैदराबादला ट्रान्सफर झाली. बाबांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली होती आईला साथ करायला. ते हैदराबादला असायचे तिच्याबरोबर, आणि मी एकटाच सर्व पाहायला लागलो होतो. शेतीकडे थोडं दुर्लक्ष झालेलं. भाज्या, फळं हे तर सोडा, अहो फुलं पानंसुद्धा दिसणं दुरापास्त झालेलं. नुसतं गवत. विचार आला एकदा मनात, मुळात आपण ही जागा का घेतली? आम्ही बदलापूरला येण्याचं कारण माझी आत्या आणि त्यांचे पार्टनर भाटलेकर, अण्णा विचारे. हे माझी आत्या, जिजी आत्याने सर्व भावंड एकत्र यावी म्हणून बाबांना आणि तर सर्वच भावंडांना जागेचं प्रपोजल दिलं. कारण तिथे तिचा पोल्ट्रीचा व्यवसाय होता. जवळजवळ 25 शेड्स होत्या. एका शेडमध्ये आमच्या 1000 बर्ड्स म्हणजे 1000 कोंबडीची पिल्लं म्हणजे 25,000 कोंबड्या एका वेळी मी बघायचो. त्यांचं ते 24 तास कॉक 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 करणं. शेड्सच्या मध्ये झाडं, खाली भात, नाचणी, ज्वारीची पिकं, मजूर, गोठा, गाई म्हशी. तरी ह्यात मला कधीच आवाजाचा त्रास झाला नाही. मी कित्येकदा आत्याकडे म्हणजे इनगावला जायचो तेव्हा आंब्याची रास, फणसाचे गरे काढून फणस पोळी लावताना मुंबईचे विचार, एखाद्या मित्राबरोबर झालेलं भांडण, आर्ग्युमेंट, त्याचं काय चुकलं, माझं काय चुकलं ते आठवायचं. आणि मग कधी एकदा मुंबईला जाऊन त्या मित्राबरोबर पॅचअप करतोय असं होऊन जायचं. मला वाटतं शांततेत जशी गोष्ट सुचते ना, तसेच कोलाहल ही मनाच्या तळघरात शांतपणे निजतात आणि शुभ इच्छा देऊन ते विलीनही होतात. त्यामुळे पोल्ट्री आणि शेतीच्या व्यवसायातल्या आमच्या आत्याचं जे नातं जमिनीशी जडलं होतं ते माझ्याशी जोडलं गेलं. जिजी आत्याचं मूळ नाव प्रमोदिनी हजारे. आपल्याकडे इथे आकाशवाणीला तिने गायलेली काही गाणी आहेत. आज ती हयात नाही, पण तिचे स्वर गातानाचे आजही आठवतात. ओ सजना बरखा बहार आई. नाहीतर मजुरांना ओरडतानाचा तिचा आवाज, ए सुरेश दिसत नाही का, पाणी वाहून चाललंय. शेवटी ती कलाकार होतीच, पण शेतीही करायची. तिच्यातली कलाकाराची गोष्ट मला मिळाली आणि न सांगता शेतीही. त्याचबरोबरीने अण्णा विचारांचं प्रपोजल. 30 ते 35 एकरची एक जागा, एक मोठा डोंगर घेऊन तिथे प्लॉटिंग करून 1 ते 1.5 एकरचे फार्म हाऊसेस देण्याचं. त्यातलं एक फार्म हाऊस विकत घेण्याची ही आमच्या आईची इच्छा, जी आज मी जगतोय. आई हैदराबादला गेल्यावर ना, मी जागा सांभाळत असताना मला जाणवलं एकदा नांगरणी करायची गरज आहे. आणि अख्ख्या जागेत ट्रॅक्टर फिरवला. ट्रॅक्टरवर बसून नांगरणी करताना मजा आली. जमिनीतल्या सगळ्या मुळ्या, खोडं, नको असलेले घटक बाहेर निघाले. जमीन मस्त एका लेवलची झाली. रात्री शेतातल्या खळ्यात उभा असताना पौर्णिमेचा चंद्र इतका जवळ आला असं वाटलं, आणि तो काहीतरी सांगतोय. कारण जागा आमची टेकडीवरची म्हणजे थोडी वरती असल्यामुळे असेल, पण चंद्र खूप जवळ आला आणि तेव्हा मला उजेडात जमिनीवरचे ओरखडे दिसले. आपण जमिनीवरती ओरखडे मारले का? पुन्हा कधीच ट्रॅक्टर लावायचा नाही हे ठरवलं. पण मग काय करायचं असा विचार करत असताना आईच्या बुककेसमधलं पुस्तक मिळालं. जपानी सेंद्रिय शेती, माती न नांगरता मशागत करण्याची. दुसऱ्या दिवशी सकाळी दव पडलं होतं. मी शेतात उतरलो.
घराचं गेट उघडायला जाण्यापूर्वी एकदा पायाला काळ्या मातीचा स्पर्श करून बघूया म्हणून मातीत शिरलो. मातीत स्पर्श झाल्या झाल्या ऋत्विक घटक आठवला. मातीतलं दवबिंदू मध्ये इंद्रधनुष्यासारखे रंग घेऊन पायांना गारवा देण्याचं मातीचं काम ते मला सांगत होतं काहीतरी. गोष्ट तयार झाली. अरुण साधूंची शाबासकी मिळाली आणि आता सिनेमा. श्रोतेहो, तुम्हाला आजच्या भागात नक्कीच बरंच काही सापडेल. शेती ही काही रिटायरमेंट नंतर करायची गोष्ट नसते, ती जगायची गोष्ट असते, कधीही कोणत्याही वयात. कारण त्यात एक नाट्य आहे, अर्थात तुमच्या मनात शांतता निर्माण झाल्यावर उलगडणारा. आणि संवाद तो तर आपल्यात होणारच आहे, अविरत. अगदी किस्लोवस्की म्हणाल्याप्रमाणे नाटक, सिनेमा आणि शेती माझ्यातला कलाकार काही सोडणार नाही, कारण त्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. श्रोतेहो, शेतीतून मनशांती याविषयी निखिल हजारे यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.